सावकाश. बस इथे. हे घे. कॉफी घेतेस का? बरं वाटेल. नाही नको, कॉफी नको. ब्लड प्रेशर लो झालंय तुझं. एखादं चॉकलेट ठेवायचा बरोबर. असं काही वाटलं ना की पटकन चॉकलेट खायचं, बरं वाटेल. म्हणजे मी जेव्हा जेव्हा कॉन्सन्ट्रेशन करायला बसीन तेव्हा तेव्हा मला असं होणार? सुरुवातीचे काही दिवस नक्कीच होणार. आपल्या घरात एखादं यंत्र असतं, ते आपण चालू करतो तेव्हा ते कसं सगळी वीज आपल्याकडे खेचून घेतं, तसंच आहे. तू जेव्हा ध्यानाला बसतेस ना, तेव्हा तुझा मेंदू सगळी शक्ती त्याच्याकडे एकवटून घेतो. माय गॉड, दिस इज सो पेनफुल. हो, पण प्रगती आहे तुझ्यात. खूप ताण पडतोय का? थोडे दिवस आराम करतेस का? नाही नाही, नको. आम ओके. आराम कशाला ना. तुझं मन एकाग्र होत नाहीये सुलेखा. तुझ्या डोक्यात सतत कसले तरी विचार चालू आहेत. तुला मी मागेही सांगितलंय, ही गोष्ट तुला साध्य करायची असेल तर तुझं मन एकाग्र होणं खूप गरजेचं आहे. काही झालंय का? अभिमान. आता काय केलं त्यांनी? मनीषाबद्दल सगळं कळलंय त्याला. मनीषा म्हणजे? तीच. त्याला कसं कळलं? तेच तर कळत नाहीये ना. त्याला मला भेटायचं होतं ना. पण त्यानंतर त्याने कधी विषय काढला नाही तुमचा. मग मी कशाला बोलू? ही अडगळ लवकरात लवकर दूर कर सुलेखा. दूर कर म्हणून सांगता, कशी करायची ते सांगत नाही. कृष्णाने गीता सांगितली, पण गांडीव स्वतःने कधी उचलला? निघते मी. सुलेखा, जरा जपून. म्हणजे? तुझ्या जवळच्या लोकांपासून जरा जपून राहा. तेच लोक तुझ्या पाठीत खंजीर खुपसू शकतात. काय बोलताय तुम्ही? मी जे काही बोलले ते तू ऐकलेस. काळजी घे. सॉरी म्हणायची गरज नाहीये मिस्टर शास्त्री, पण तुम्ही इथे आलात ते एका दृष्टीने बरंच झालं. मी मिसेस शास्त्रींचं सगळं बोलणं ऐकलंय. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. प्रथमेश बद्दल? हां, त्या जे काही म्हणतायत ते 100% खरं आहे असं मी सुद्धा मानायला तयार नाहीये. पण त्यांनी जे काही सांगितलं ते खोटं किंवा चुकीचं आहे असंही मन मानायला तयार होत नाही. तुम्हाला कळतंय ना? मी येस येस ऑफकोर्स, कारण माझी तीच अवस्था आहे.
आजपर्यंत शुभ्राने जे जे सांगितलं त्यावर मी आंधळेपणाने विश्वास ठेवला. नाही, आंधळेपणा हा चुकीचा शब्द आहे, कारण त्या त्या गोष्टी डोळसपणे घडताना मी पाहिल्या म्हणून मी विश्वास ठेवला. पण त्यानंतर शुभ्रा जे काही म्हणेल ते खरं. मी नेगेटिव्ह सेन्सने नाही बोलत आहे, नाहीतर माझ्यासारख्या माणसाने पुनर्जन्म वगैरे विश्वास ठेवण्याचं काही कारणच नाही ना. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर शास्त्री. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या पुतण्याबद्दल, प्रथमेशबद्दल मिसेस शास्त्री जे काही सांगतायत ते खूप फार फेच्ड आहे. पण याआधी त्यांनी सांगितलेल्या अनेक फार फेच्ड गोष्टी खऱ्या ठरल्यामुळे तुम्हाला आता त्यांना डिनाय सुद्धा करता येत नाहीये. एक्झॅक्टली. मग यावर आता उपाय काय? मी पुन्हा सांगतो, या सगळ्यातून शुभ्राला जर त्रास होणार असेल ना, तर मला हे आत्ता इथेच सगळं थांबवायचंय. कारण आमचा भूतकाळ काय होता हे माझ्यासाठी अजिबात महत्वाचं नाहीये. आणि डॉक्टर, जेव्हा मी शुभ्राशी लग्न केलं तेव्हा तिच्या नावाशिवाय मला इतर तिच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. पण तरी आज मी हे सांगू शकतो की ours is one of the best marriages in the world. टचवूड. खूप कमी लोकांना हे बोलण्याची संधी मिळते मिस्टर शास्त्री. आय नो. म्हणूनच शुभ्राला जपणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. मागच्या जन्मात काही घडलं असेल नसेल, आय डोंट केअर आफ्टर अ पॉइंट. मिस्टर शास्त्री, मी तुम्हाला फक्त एवढंच अश्युअर करू शकतो की मिसेस शास्त्रींना कमीत कमी त्रास होईल याची मी काळजी घेईन. वन मोर थिंग. मला जर त्या मुलाला प्रथमेशला भेटायचं असेल तर इज इट पॉसिबल? प्रथमेशला? हां, म्हणजे तुमच्या घरच्यांना किंवा त्याच्या आई वडिलांना काही प्रॉब्लेम नसला तर. म्हणजे अगदी उद्याच भेटलं पाहिजे असं काही नाही, कधीही. बट आय एम शुअर इट विल हेल्प. मी बघतो. नाही, प्रॉब्लेम एवढाच आहे की आम्ही आमच्या दादा वहिनीला याबद्दल काहीच सांगितलं नाही. आय मीन, ते बरंच केलं. तुम्ही मला तुमचा मित्र म्हणून तिथे घेऊन जा. मी सायकायट्रिस्ट आहे हे सांगण्याची काही गरज नाही. डॉक्टर, आम्हाला तुमचा नंबर राधा वहिनीनेच दिला. म्हणजे प्रथमेश आईनेच दिला. ओ, तरी मी बघतो. येऊ मी? And I'm so sorry once again. मिस्टर शास्त्री, पुन्हा जर तुम्ही सॉरी म्हणालात तर मी माझी फी डबल करेन. वेल, इन दॅट केस मी माझे हे महागडे शब्द परत घेतो. दॅट्स बेटर. हा बाळ काका, बोल. बिझी नाही आहेस ना? नाही रे, बोल ना. हा विक्रांत भोसले तुझा खूप जवळचा मित्र आहे का? विक्रांत? काका, तुला कसं काय? मी विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर दे. हां, म्हणजे आम्ही ओळखतो एकमेकांना. आणि तू त्याला निखिल आणि शर्मिलाबद्दल सांगितलंस? काका, तुला हे सगळं? हो की नाही?
हो. का? कारण कारण काका तो पोलीस ऑफिसर आहे आणि आपल्याला जी माहिती हवी आहे ती मिळवण्यात आपल्याला त्याची मदत होऊ शकते. प्रिया, पण हे सगळं करण्यापूर्वी तुला माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही एकदाही? एक पोलीस ऑफिसर मला फोन करतो, पोलीस स्टेशनवर बोलावून घेतो आणि माझ्या मुलाबद्दल आणि बायकोबद्दल प्रश्न विचारतो. कसं वाटलं असेल प्रिया मला? काय? काका तुला इन्स्पेक्टर भोसलेनी पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतलं? हो. हाऊ डेअर ही. का? तुझा मित्र आहे ना तो? हो. नाही म्हणजे नाही, पण त्यांनी तुला या सगळ्यात ओढून घेण्याची काय गरज होती? एनिवे काका, आय एम रिअली सॉरी. म्हणजे तुला हा जो काही मनस्ताप झाला त्याबद्दल खरंच सॉरी. प्रिया, तू त्याची मदत घेतेस म्हणून मी चिडलो नाहीये तुझ्यावर. फक्त जे काय करशील ते करण्यापूर्वी मला सांगत जा ना. तो फोन जर पूनमने घेतला असता तर काय झालं असतं? चुकलं माझं. ऍक्च्युली काका, मी त्यांच्याकडे नव्हते गेले, तेच माझ्याकडे. काय? त्याला कसं कळलं निखिल आणि शर्मिलाबद्दल? ते सुलेखाला ओळखतात. कसं? मला त्याने तसं स्पष्ट सांगितलं नाहीये, पण इट सीम्स की त्यांच्या एका जवळच्या मित्राला सुलेखाने निखिल सारखंच. व्हॉट? म्हणजे तिने तसा प्रयत्न केला होता. आणि ते काहीही असलं तरी काका, त्यांनी तुला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेणं हे चुकीचंच आहे. ही शुड हॅव स्पोकन टू मी फर्स्ट. मी बोलते त्यांच्याशी. आणि काका, सॉरी वन्स अगेन. इट्स ओके प्रिया, पण नवीन काही डेव्हलपमेंट असेल तर कळव मला. आणि प्रिया, जपून या. किती दिवसांनी आलो ना रे अभिमान आपण इकडे. थोडा पतला भी हो गया इधर से. पाव फिसले ना. थँक्स. मी सुलेखाशी बोललो. कशाबद्दल? मनीषाबद्दल. मग त्या मनीषाला फिट्स यायच्या आणि एकदा असंच स्विमिंग करत असताना तिला फिट आली आणि ती पाण्यातच बुडून मेली. सेज सुलेखा राऊत. ऑफकोर्स सुलेखा राऊत. कारण त्यावेळेला सुलेखा तिच्या बरोबर होती आणि एवढंच नाही, सुलेखानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकी. त्यावेळेला सुलेखा फक्त 11 वर्षांची होती. 11 year old. आपण 11 वर्षांचे असताना काय करायचो विकी, आठवते तुला? आपण वर्गातल्या स्कॉलर पोरांना चमाट मारायचो. आपण ऑपिंगो बॅटिंगो खेळायचो. आपण आपल्या टीचर्सच्या स्कूटरचे टायर पंक्चर करायचो. हिमॅनचे स्टिकर जमा करायचो. आपण क्रिकेट खेळताना बॅटिंग घेऊन पळून जायचो. आणि सुलेखा काय करायची? सुलेखा आपल्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला स्विमिंग पूलमध्ये बुडवून तिचा खून करायची 11 वर्षांची असताना. तू कन्व्हिन्स आहेस ना ती निर्दोष आहे? सोड ना फिर. नाही, सोडणं नाही. मला हे कळलं पाहिजे की हे सगळं येतं कुठं. सोड ना. यू ओव मी एन एक्सप्लेनेशन विके.
अभिमान, मी पोलीसवाला आहे यार. लोकांच्या आयुष्यात नाक खुपसणं माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आय गेट पेड फॉर इट. पण मग सुलेखाच्याच आयुष्यात नाक उपसण्याचं काय कारण आहे? कारण तू आहेस अभि. यू आर द रिझन. तुला लग्न करायचं ना तिच्याबरोबर, मग तिच्याबद्दल असल्या वाकड्या तिकड्या गोष्टी कळल्यानंतर मी इन्फॉर्मेशन काढणार नाही. आणि कुठून कळतात तिच्याबद्दलच्या अशा वाकड्या तिकड्या गोष्टी तुला? शोध ना अभि. तुझी नवीन गर्लफ्रेंड सांगते तुला हे सगळं. अभिमान, काय आपण पोरींवरनं भांडतोय यार. जय आणि वीरू सारखी दोस्ती आहे आपली यार. शोध ना. आय प्रॉमिस, मी आजपासून तुला सुलेखामधला एस सुद्धा विचारणार नाही. आय प्रॉमिस. आजपर्यंत ज्या चुका झाल्या प्लीज पोटात घाला. मंडळ अत्यंत आभारी होईल. असं बोलल्याने तू आजपर्यंत तिच्याबद्दल जे काही बोललायस ते एका फटक्यात माफ होतं. मात्र काय फटके मारणार आहेस का मला? बच्चे की जान लेगा क्या? उडी मारू का इकडून? विल डू मी जस्ट वन स्मॉल फेवर? आय एम ऑल युअर्स. जोपर्यंत माझं डोकं ठिकाणावर येत नाही तोपर्यंत जस्ट डोंट मीट मी. बाय. ए अभिमान, अभिमान, अभि. तुझं डोकं ठिकाणावर असतं तर तू सुलेखाच्या प्रेमात पडला असतास का? दात काढायला? अगं, तुझ्या त्या बयानात आकाशवाणी केली. आज मला ती कुणाची तरी आठवण आली आहे. ती बया, आम्ही तिला येडी म्हणायचो, पण तिचं भविष्यात खरं ठरतंय. ती म्हणायची, दाढी होईल तुझी राट, तू जगशील वर्ष 108. बस आता तिचा विषय नको. तुझ्या पाठीशी उभी राहणारी व्यक्तीच तुझ्या पाठीत खंजीर खुपसेल. असं का बोलली असेल तनिष्का? तुझी कुठं काय सांगितलं? अगं, आजवर तुझ्या जवळच्या लोकांनीच तुझा घात केलाय. काही खरंच आहे म्हणा. अगदी मागच्या जन्मापासूनच गोदा माझी सख्खी बहीण, ह्या जन्मी मम्मा, ज्याच्यावर एवढा जीव लावला तो आदी, ज्याला मित्र मानला तो निखिल, ही सगळी जवळचीच माणसं मला सारखी आडवी गेली आहेत. पण मग आता कोण? जे होऊन गेलं त्याबद्दल बोलली नाहीये तनिष्का. भविष्य वर्तवलंय तिने. इंदू, तू अशी काय बघतीस माझ्याकडं? अगं, मी कशाला तुझ्या पाठीत खंजीर खुपसू? अगं, तुझ्या पाठीत खंजीर खुपटणं म्हणजे माझ्या छातारात खंजीर खुपटण्यासारखं आहे. माहितीये मला. मग कोण?